रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जगात एकमेव देव आहे ज्याच्या पायावर तुम्हाला सहज डोकं टेकवता येतं. होय, बरोबर, पंढरीचा विठुराया. लहान मोठा, गरीब श्रीमंत, उच्च नीच, शहरी किंवा गावाकडचा, या धर्माचा त्या जातीचा असा कोणताच भेदभाव त्याच्याकडे नाही. तो युगे 28 विटेवर आपली समचरण पावले ठेवून उभा आहे. म्हणजेच तो भेदभाव न करता समतेने एकोप्याने वागण्याचा आपणा सर्वांना संदेश देतोय. या विठुरायाच्या चरणावर मस्तक टेकवणे हा प्रत्येक वारकऱ्यासाठी आयुष्यातील सर्वात पवित्र क्षण असतो. मात्र त्या प्रकारे शतकानुशतके असंख्य भक्त वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या पंढरपुरातील पाषाण मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवल्याने किंवा त्यांना स्पर्श केल्याने त्यांची झीज होऊ लागली. ही झीज रोखण्यासाठी मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकीच एक म्हणजे श्री विठ्ठलाच्या चरणावर प्रथम चांदीच्या पादुका बसवण्यात आल्या. त्यामुळे भक्तांना पूर्वीप्रमाणे श्रद्धेने मस्तक टेकवता येते. मूळ दगडी मूर्तीवर थेट स्पर्श होत नसल्याने तिची झीज कमी झाली. यंदाच्या आषाढी वारीत तर एका दानशूर भक्ताने तब्बल अर्धा किलो वजनाची सुमारे 56,59,000 रुपयांची सोन्याची पावले श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. आता विशेष धार्मिक प्रसंगी, विशेषतः आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेदरम्यान सोन्याची पावले विठ्ठलाच्या चरणावर बसवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. यामुळे देवाच्या दगडी पावलांची झीज कमी होण्यास मदत होणार आहे. दरवर्षी भाविकांकडून विठ्ठलाच्या चरणी सोने, चांदी, दागिने आणि मौल्यवान वस्तू अर्पण केले जातात. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी सोन्याचे मुकुट, किरीट, हार, कडे, मोत्यांच्या माळा, रत्नजडित अलंकार आणि अनेक मौल्यवान दागिने उपलब्ध आहेत. आता यात सोन्याच्या पावलांची भर पडली, परंतु श्री विठ्ठल आणि त्यांचे भक्त या सर्वांच्या पलीकडे आहेत. विठ्ठल हा श्रीमंताचा देव नाही, तो गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा देव आहे. त्याला सोन्याच्या दागिन्यांचा मोह नाही. घाम गाळून राबणारा शेतकरी, डोक्यावर तुळशीचं रोप घेऊन पायी वारी करणाऱ्या कष्टकरी महिला तुळशीची पाने घेऊन विठ्ठू माऊलीच्या चरणावर अर्पण करतात आणि भरून पावतात. विशेष म्हणजे त्यांच्या या काळ्या सावळ्या देवालाही तेच आवडतं. लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ते सुंदर शब्दात मांडले. सोन्या रूपाने मढला मारवाड्याचा बालाजी, सोन्या रूपाने मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्यांचा इठोबा पानाफुलामध्ये राजी, शेतकऱ्यांचा इठोबा पानाफुलांमध्ये राजी. या ओळी केवळ कविता नाही, तर त्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. देवाला केवळ निर्मळ मनाने केलेली भक्ती आवडते. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांमध्ये लखलखणारा सावळा विठुराया भक्तांना भावत जरी असला तरी त्यांचा निखळ भोळा भक्तिभावच विठुरायाला आवडतो. आणि म्हणूनच लाखो शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची पावलं आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवण्यासाठी झपाझप पंढरीकडे निघाली आहेत. तुम्हीही आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाताय का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टा, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.